बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। पोलीस रमेश म्हात्रेंना कोर्टात हजर करणार आहेत। काल ते अनफिट असल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती। कल्याण कोर्टाने पोलिसांना रमेश म्हात्रे यांना हजर करण्यास सांगितले होते। डोंबिवली पोलीस आज रमेश म्हात्रेंना कल्याण कोर्टामध्ये हजर करणार आहेत। पोलीस रमेश म्हात्रेंना कोर्टात हजर करणार आहेत। महत्त्वाची अपडेट आता या संदर्भातली समोर येत आहे। डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत जोडलेत। मनीष, आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला होता। रुग्णालयामध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली होती। त्याच संदर्भात आता रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। काय अधिकची माहिती आहे, कारण आज कोर्टात हजर केलं जाणार आहे? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर रमेश म्हात्रे यांनी ज्या प्रकारे मारहाण झाली होती त्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते, पण मात्र त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मागील 2 दिवसांपासून त्यांच्यावरती सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। काल कोर्टाने सांगितलं होतं की VC द्वारे त्यांना कुठल्याही प्रकारे हजर राहता येणार नाही, त्यांना समोरच आणावं लागेल। त्यामुळे आज त्यांची डिस्चार्जची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन त्यांना डोंबिवली पोलिसांनी आता कल्याण कोर्टाकडे घेऊन गेलेले आहेत। कुठल्याही क्षणी कल्याण कोर्टामध्ये रमेश म्हात्रे यांना हजर केलं जाईल आणि त्या संदर्भात त्यांचा जाब विचारला जाईल आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देतं याकडे आता लक्ष लागून आहे। करण मनीष, कोर्टात नेमक्या आज काय घडामोडी घडतात यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।